ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तवृंदांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी एक अनुभव जो शेअर करणार आहे तो आमच्या नगरमधील एक गुरुभक्त आहेत सौभाग्यवती शीतल डांगे, ज्यांना आम्ही डांगेवाले वगैरे म्हणतो. तर त्यांचे जे अनुभव आहेत ते गुरुगौरिका पुष्प 2 पान क्रमांक 42 ते 50वर प्रकाशित झालेले आहेत आणि दर्शनातच सर्व काही लाभते असं त्यांनी त्या ह्याचं शीर्षक दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये शीतल बहिणींनी भरपूर तो मोठा लेख आहे आणि गुरुदेवांचं त्या ठिकाणी वर्णन पण त्यांनी केलेलं आहे की आमचे गुरुदेव किती क्षमाशील आहेत, किती परमदयाळू आहेत आणि दर्शन घेतल्याबरोबर आमचे सगळे दोष तिथे जातात आणि जी काही सद्गुरूंची गुणवर्णनं आहेत ती सगळी त्यांनी केलेली आहे. आमचे सद्गुरू हे जगाचा संसार चालवणारी ही सद्गुरू मूर्ती आहे, अलिप्त आहे. ती कायम त्यांच्या तपश्चर्येत तल्लीन असतात, वैराग्यशील आहेत आणि कोणी त्यांच्याकडे काही मागितले तरी त्या ठिकाणी ते देण्यास समर्थ आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहेत. आणि त्यांचे जे त्यांनी जे गुरुदेवांच्या ह्याचं वर्णन केलं आहे ते आता मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण ते सांगण्यापेक्षा त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते अनुभवाचं वर्णन मला थोडं करणं इष्ट वाटतं आणि त्या अनुभवातनं गुरुदेवांचं गुणवैशिष्ट्याचं आपल्याला ॲटोमॅटिकलीच आपल्याला ते कळणार आहे. गुरुदेव आमचे अंतर्यामी आहेत असं मी नेहमी म्हणतो आणि अंतर्यामी हे त्यांच्या गुणवैशिष्ट्याचं एक लक्षणच आहे. तर या ठिकाणी या डांगेवाल्यांचा एक जो अनुभव आहे तो फार विलक्षण आहे. म्हणजे अंतर्यामी गुरुदेव म्हणजे काय असतं ते तुम्हाला त्यातनं कळेल. डांगे कुटुंब हे नगरमध्येच राहणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बहुतेक डांगे गल्लीतच राहत असावेत. नंतर त्यांनी त्या आपल्या तपोवनाच्या इकडं त्यांनी त्यांचा बंगलाही बांधलेला आहे, पण पूर्वी ते डांगे गल्लीतच राहत होते. आणि साधारणपणे एक नगरमधले जे भक्त आहेत किंवा जे वारंवार दर्शना येणारे जे भक्त आहेत ते सद्गुरूंची जी संध्याकाळी 8 ते 9 एक ज्ञानसत्राच्या बैठकी असतात त्याच्यामध्ये हे बऱ्याचपैकी लोक सहभागी होत असत. एकदा काय झालं, या डांगे कुटुंबियांचे एक स्नेही एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांचं काहीतरी ऑपरेशन वगैरे झालेलं होतं आणि मग त्यांना तिथं भेटणं पण आवश्यक होतं आणि तो दवाखाना नेमका आपल्या दत्तात्रय निवासाच्या जवळच होता आणि म्हणून हे दोघं हे दाम्पत्य त्या रुग्णाच्या रुग्णाच्या भेटीकरता त्या ठिकाणी ते गेले आणि रुग्णाची भेट झाली. त्यांची तब्येत जरा बरी होती त्यामुळे थोडं बोलून वगैरे त्यांना धीर देऊन हे त्या ठिकाणी निघाले. तोपर्यंत 8 वाजायची वेळ झालेली होती आणि आता ज्ञानसत्राची बैठक सुरू होईल आणि मग प्रकाश डांगे यांना त्या ज्ञानसत्राच्या बैठकीला जाण्याचे वेध लागले होते आणि मग त्यांनी त्या बैठकीला जाण्याचा निर्णय त्याच्या स्वभाव त्यांनी सांगितला आणि ते निघाले. आता खरं म्हणजे हॉस्पिटलमधून आपण देवस्थानमध्ये जावं नाही याबाबत डांगे बहिणीच्या मनात द्विधा अवस्था होती की आपण हॉस्पिटलमध्ये आलो आहे, तिथं गेलेलो आहे, तिथं बसलेलो आहे, त्यामुळे आपण सद्गुरूंच्या दर्शनाला जावं का, आणि हा त्यांच्या मनात घालमेल चालू होती. परंतु काय असतं माहिती का, काही गोष्टी आपण आपल्या कुटुंबातही स्पष्टपणे बोलू शकत नाही आणि बऱ्याच वेळा असं काहीतरी स्पष्ट बोललं किंवा त्याला काहीतरी वेगळीच किनार लागते आणि काय करणार मग आता
आपल्या पतिराजांना तर जायचं आहे आणि मग त्या पतिव्रता असल्यामुळे त्या त्यांच्या पाठोपाठ गेल्या, पण मनात ही घालमेल ही त्यांची चालूच होती. आणि 8 वाजायच्या सुमारास ते तिथे जाऊन बसले. बैठकीला वेळ होता सुरू व्हायला ज्ञानसत्राची, आणि दोघेही दाम्पत्य तिथून बसले. प्रकाश डांगे जरा पुढे बसले होते आणि डांगेबाईंनी पाठीमागे बसल्या होत्या. आणि या पद्धतीने सद्गुरूंनी बैठकीची सुरुवात करत असतानाच नेमकं प्रसाद घेतला आणि प्रकाश डांगे यांना तो प्रसाद दिला. आता आमच्याकडे संकेत असा आहे की गुरुदेवांनी एकदा प्रसाद दिला की आपण तिथून निरोप घ्यायचा. आणि मग आता ह्यांना तर बैठकीत बसायचं होतं. मग ते गुरुदेवांना म्हणले की महाराज मला तर अजून बैठकीत बसायचं आहे. त्याच्यावर महाराज ताबडतोब त्याला म्हणले की तुझी ठीक इच्छा आहे बैठकीत बसायची, पण तुझ्या पत्नीची काही इथं बसण्याची इच्छा दिसत नाही मला. तुझ्या बायकोची इथं बसण्याची काही इच्छा दिसत नाही. आणि असं बोलल्यावर मग नाईलाजच झाला. मग प्रकाश डांगे यांनी प्रसाद घेतला आणि सौभाग्य डांगे यांनी तो प्रसाद घेतला आणि दोघं बैठकीतनं बाहेर पडले. म्हणजे बघा, आपल्या भक्ताच्या मनात एक विचाराचा तरंग आलाय. तो तरंग डांगे वहिनींनी गुरुदेवांना बोलून दाखवलेला नव्हता. त्यांच्या मनातल्या मनात ती घालवेल त्या दवाखान्यात निघाल्यापासून देवस्थानमध्ये येण्यापर्यंत चालू होती. पण हा त्या भक्ताच्या अंतःकरणातला विचार हा गुरुदेवांपर्यंत पोचला होता. आणि नुसता पोचला नाही तर गुरुदेवांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली आणि सुस्पष्ट शब्दात सांगितलं की तुझ्या बायकोची इथं बसायची इच्छा नाही. अर्थात हे त्यांनी काही उपरोधिकपणे किंवा वाईट हेतूने सांगितलेलं नाही. ऑन द कॉन्ट्ररी आमच्या डांगे वहिनींची त्यांनी इच्छापूर्तीच केलेली आहे. इच्छापूर्ती केलेली आहे. कसं असतं माहिती का, हॉस्पिटलमध्ये जे वातावरण असतं ते सगळं बचमंगळ असतं. तिथे रुग्ण असतात, काही आजारी असतात, आंघोळी करतात, पांघोळी करतात, नाही करत, त्यांना भेटायला अनेक मंडळी येतात. आणि त्या हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा मृत्यू घडलेले असतात. आणि तिथे काही मृत्यू झाल्यानंतर घरी आपण तशी स्वच्छ करतो तशी काही स्वच्छता रोज हॉस्पिटल होत नाही. पेशंटचं बेडशीट वगैरे बदलतील, बाकी काही होत नाही आहे. तर या बचमंगळ वातावरणात आपण जाऊ नये ही त्यांची जी मनोमन इच्छा होती, ती इच्छा सद्गुरूंनी ओळखून ती जी त्यांनी हे केलं, हा फार मोठा हे आहे. म्हणजे हा तो भाग आहे तो फार मोठा आहे. दुसरा एक त्यांचा अनुभव आहे 1980 साली अधिक महिना होता. आणि या दाम्पत्याने अधिक महिन्यामध्ये आपण रोज सद्गुरूंचं दर्शन घ्यावं अशी एक नेम केला. ते काय होतं माहिती का, नगरमधले जरी लोक असतील तरी सगळेच लोक रोज दर्शनाला येत होते अशातला भाग नाही. किंबहुना काही लोकांना यायचं इच्छा असूनही रोज येता येत नव्हतं. कारण नगर शहर जे आहे ते आणि आपला दत्तात्रय निवास हे जवळ नाही म्हटलं तरी 3-1 किलोमीटर तरी अंतर असेलच ते काय. तर या ह्याच्यात प्रत्येक वेळेस प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. भक्त जरी असला तरी शक्यता काही वेळेस नसते. काही वेळेस घरातली कामं असतात, प्रपंचातल्या अडचणी असतात. पण ह्यांनी एक नियम केला की अधिक महिना आहे ना, तर अधिक महिन्यात आपण रोज गुरुदेवांचं दर्शन घ्यायचं. आणि या नियम केल्यावर ही रोज जायला लागले. आता जात असताना देखील काय मी आत्ता सांगितलं ते 3 किलोमीटर अंतर आहे. आणि त्यावेळेस स्कूटरचं वगैरे कुठं काय सुळसुळाट नव्हतं. म्हणजे डांग्यांकडे तेव्हा स्कूटर होती असं काही मला वाटत नाही. आणि खरोखर मी तुम्हाला मागेही सांगितलं आहे की आम्ही जे गुरुदेवांच्या अवतीभोवती जे त्यावेळेचे भक्त आहोत हे सगळे आर्थिक परिस्थितीने गांजलेले, आपलं म्हणजे पोटापुरतं कमवणारी अशी सगळी मंडळी होती. त्यामुळे आमच्याकडे बाकीच्या गोष्टी काही नसायच्या. इव्हन महिना अखेरीला आमच्या खिशात 10 रुपये जरी असणं हे त्यावेळी आमच्या श्रीमंतीचं लक्षण होतं काय. म्हणजे खरोखरीच हे आहे. आणि अशा पद्धतीने त्यावेळेस ते महिना अखेरच होती आणि ही मंडळी दर्शनाला जायचं म्हणून निघाले आणि खिशात केवळ 10 रुपये होते. त्यात कोणतरी आसपासचे एक मुलगी बाळंतीण झाली होती
आणि ती माळाला घेऊन यांच्याकडे आली होती. आपल्याकडे एक पद्धत असते की सव्वानंतर कधी ओळखीच्यांकडे जावं आणि मग त्या बाळाला दुसरीकडे न्यावं, अशी एक पद्धत असते. त्या पद्धतीने ते जोडपं आलेलं होतं. आणि आता ते नवीन बाळ आहे, नवीन बाळाला पाहिल्यानंतर त्याला काहीतरी शगुन तर करायला पाहिजे, म्हणून त्यांनी 10 रुपयातली 5 रुपये त्या बाळाच्या हातात देऊन टाकले. आणि तोपर्यंत 8:30 होत आले होते. 8:30 ते 9 दर्शनाची वेळ असते आणि 8:30 होत आले होते आणि आता आपल्याला निघायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सायकल काढली आणि सायकलवर बसून दोघं निघाले. डबल सीट काय, तेव्हा स्कूटरवर मागे बसत होतं, तर सायकलवरही कॅरियर असायचं, तिथे मागे एखादी व्यक्ती बसू शकायची. त्यामुळे ते निघाले आणि कापड बाजारावर त्या ठिकाणी धोधो धोधो पाऊस पडायला लागला. धोधो पाऊस पडायला लागला. कदाचित हस्त नक्षत्राचा पण असू शकेल. तर तो पाऊस पडायला लागला आणि कापड बाजारात पाणी झालं सगळीकडे. सायकल देखील चालवता येणं त्यांना शक्य नव्हतं, म्हणून सायकल त्यांनी बाजूला घेतली आणि थोडा आडोशाला ते उभे राहिले. आणि इथं तळमळ त्यांची चालू आहे की आज आता 8:30 होत गेलेले आहेत. आता गुरुदेव तिथे बसले असतील आसनावर, मग गुरुदेवांचं आसन असेल, लोक बसलेले असतील, हे त्यांच्या सगळं डोळ्यापुढे यायला लागलं. दत्तात्रय निवासातलं सगळं टी व्हीसारखं त्याच्या पुढे दिसायला लागलं. आणि आपण आज आपला नेम जो केला आहे अधिक महिन्यातला रोज दर्शन घ्यायचा, हा आज काही पूर्ण होत नाही असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग डांगे वहिनींनी एक मनोमन देवाला प्रार्थना केली की बाबा रे, आम्ही गरीब माणसं आहोत, आमची परीक्षा काय घेतो तू? आम्ही काय तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे आहे का? तू आमची परीक्षा घेऊ नको. अशा पद्धतीने त्यांनी त्या मनोमन गुरुदेवांची प्रार्थना केली. आणि ही प्रार्थना सुरू होती आणि त्यांची तळमळ चालू होती, आपल्याला कसं दर्शनाला जाईल. तेवढ्यात एक रिक्षेवाल्यानी प्रकाश डांगे यांना हाक मारली, ओ डांगे साहेब. आणि मग त्यांनी पाहिलं कोण आहे ते. एक रिक्षेवाला बोलवतोय. तो रिक्षेवाला बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा पूर्वी डांगे कोपरगाव ब्रांचमध्ये काम करत होते. तर तिथे हा रिक्षेवाला त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होता. त्यांनी ती रिक्षा सोडली, ते नोकरी सोडली आणि रिक्षा घेतली. आणि तो रिक्षेचा पहिला दिवस होता, नवीन रिक्षा होती आणि त्याला देखील कुठल्या तरी मंदिरात जायचं होतं. आणि हे त्याने हाक मारल्यावर ते म्हणले, अरे तुम्ही कुठे निघालात? म्हणजे आम्हाला असं असं देवाला जायचं. म्हणजे चला मी सोडतो तुम्हाला, मलाही रिक्षा घेऊन देवाच्या दारात जायचंच आहे, चला. आणि मग त्या रिक्षेवाल्याने यांना नेलं. तोपर्यंत 8:45 होत आले. ते म्हणजे तातडीने झालं, अरे आम्हाला 9च्या आत तिथे पोहोचायचं, घाई आहे अमकं तमकं. आणि त्या रिक्षेवाल्याने देखील त्यांना त्या ठिकाणी घाईने सोडलं. खाली रिक्षा देवाच्या दारात लावली आणि वरती हे दोघं दर्शनाला गेले. आणि नेमकं तिथे 9चा टोल पडला होता. आणि गुरुदेवांचे शब्द बघा काय आहेत. गुरुदेवांनी त्यांना शब्द रचना काय केली की गुरुदेव त्यांना म्हणले, अरे मला वाटलं अधिक महिना संपला का काय? म्हणजे 9पर्यंत ते आलेले नाहीत आणि अधिक महिन्यात रोज दर्शनाला याचा नियम आहे, तर हा अधिक महिना संपला का काय? असं गुरुदेवांनी त्यांना बोलले. म्हणजे डांगे कुटुंबियांच्या मनात जी तळमळ चालू होती त्यावेळी दर्शनाला येण्याची, ती सद्गुरूंपर्यंत पोचलेली आहे. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला वारंवार सांगितलं आहे की तुम्हाला दर्शनाची तळमळ लागली पाहिजे. दर्शन झालं नाही तर आपलं मन वेडापिसं व्हायला पाहिजे, हे त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सद्गुरूंनी अधिक महिना संपला असं मला वाटलं, असं बोलून त्याची ती जाणीव करून दिली की तुझ्या मनात जे चाललंय ते मला कळलेलं आहे. तुझ्या मनात चाललेलं आहे ते कळलंय आणि तुला इथे दर्शनाचा पण लाभ दिलेला आहे. आता मला सांगा, हा जो कोणी रिक्षेवाला आहे हा काही गुरुदेवांच्या ओळखीचा आहे का? की गुरुदेव त्याला सांगितलं फोन करून, जा रे ते प्रकाश डांग्यांना घेऊ दे म्हणून? असं काही नाही. त्या रिक्षेवालाचा आणि गुरुदेवांचा काहीही संबंध नाही. पण आपला भक्त येण्याची तळमळ व्यक्त करतोय आणि त्याला कुठलंही साधन नाही आहे. अशा वेळेस ते कोणाला काय सांगतील, कोणाकडनं काय करून घेतील हे सांगता येत नाही. म्हणून मी त्यांना ते अनंतकोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलंय की अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणजे आमच्यासारख्या माणसांच्या, पशुपक्ष्यांच्या, प्राण्यांच्या मनामध्ये त्यांचा शिरकाव आहे. त्या सगळ्यांच्या मनाचे ते मालक आहेत. त्यामुळे ते कोणाला काय बुद्धी देतील हे सांगता येत नाही. आणि ती बुद्धिदाता ते आहेत. आणि बुद्धी देऊन आपल्या भक्ताची त्यांनी तळमळ लक्षात घेऊन त्याला दर्शनाला येण्याचा मार्ग मोकळा केला.
आता मला सांगा, या गोष्टीला आपण अंतर्यामी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं मला सांगा बरं. हे दोन्ही अनुभव जे हॉस्पिटलमधनं निघताना डांगेवानींच्या मनात आले किंवा दर्शनाला जाताना जी तळमळ त्यांची चालली होती, हे सगळे दोन्ही सद्गुरूंच्या जर अंतःकरणात पोचत असतील तर ते अंतर्यामीच आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी आपण गुरुचरणांनी प्रार्थना करतो की सद्गुरुनाथा माझ्या हृदयी तू स्थिर हो. काय दुसऱ्या अध्यायात जो आपण 10वा म्हणतो त्याच्यामध्ये ते म्हटलेलं आहे की सद्गुरुराय माझ्या अंतःकरणात स्थिर हो. आणि माझं तर असं म्हणणं आहे की जे भक्त अन्यन्य गुरुदेवांची भक्ती करतात, अन्यन्य गुरुदेवांची सेवा करतात, त्यांच्या हृदयात आमचे गुरुनाथ हे कायम स्थिर झालेले आहेत. त्यामुळे त्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही. तुमच्या मनात विचार आला की तो त्या गुरुमाऊलीला कळतो. आणि गुरुदेव देहात असताना तो कळत होता असं नाही, आजही कळतोय. मी अशा अनेक उदाहरणं तुम्हाला सांगतोय की 99 सालानंतर गुरुदेव जरी देहात नसले तरी आमच्या मनातली तळमळ, आमच्या मनातली विचार, आमच्या मनातल्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोचतात आणि त्या पूर्णत्वास देखील नेल्या जातात. हा अंतर्यामी गुरुदेव असण्याचा आमच्या शीतल डांगे यांचा एक अनुभव सांगून मी इथं थांबतो आणि पुढच्या व्हिडिओत मी त्यांचे अजून 1-2 अनुभव आपल्याला सांगणार आहे. श्री गुरुदेव दत्त.